नमस्कार, कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट अस्तित्वात आले. अर्थात दोन्ही गटांनीही आपले राजकीय मनसुबे निश्चित केले. ठरल्याप्रमाणे अजित पवार गट हा भाजपसोबत गेला आणि उरलेले मात्र शरद पवार यांच्यासोबत राहिले. राष्ट्रवादीच्या फुटीचा काय परिणाम होऊ शकतो हे दोन्ही नेत्यांना माहिती होतं. अर्थात ते दोन्ही नेते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार. पक्षात फूट तर पडली, अजित पवार सत्तेसोबत गेलेत, मात्र अजूनही अजित पवारांना काकाच्या राजकारणाचा अंदाज येत नाही. कारण अजित पवारांना माहिती आहे, शरद पवार कधी कोणती खेळी करतील आणि कधी राजकारण पालटतील याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. अर्थात अजित पवारही नाही. त्यामुळेच अजित पवारांच्या मनात आताही काकाबद्दल अविश्वास निर्माण होताना दिसतोय. तसं पाहिलं तर पक्षाच्या फुटीनंतर नेतृत्वावर पकड कुणाची हे दोन्ही गटांना दाखवून द्यायचंय, किंबहुना अजित पवारांना ते लवकर दाखवून द्यायचं. आता ह्या सगळ्या बोलण्याचा संदर्भ असा आहे की नुकतंच अजित पवारांनी शरद पवार ही आपली शेवटची निवडणूक आहे असं म्हणत मतदारांना भावनिक करतील आणि राजकारण पालटवतील, पण त्यांची शेवटची निवडणूक कधी आहे हे तेच जाणो असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादी शरद पवारांचा गट आक्रमक झाला असून आपल्या काकांबद्दल कोणी एवढं वाईट बोलू शकतं का, किंबहुना असं कसं बोलू शकतं असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवस बाकी आहेत आणि अशात राष्ट्रवादीच्या जागांवर अजित पवार गटाकडून उमेदवार दिले जाणार आहेत. अजित पवारच असं म्हणालेत. त्यामुळे बारामतीमधून अजित पवार गट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार हे निश्चित झाले. आणि जर अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार देणार असतील तर मग अशा वेळी मात्र सुप्रिया सुळे या अडचणीत येऊ शकतात. आणि जर सुप्रिया सुळे यांचा इथं पराभव झाला तर अजित पवार यांच्या नेतृत्वावरही शिक्कामोर्तब होईल. पण असं होऊ द्यायचं नसेल तर शरद पवारांना एक नवी राजकीय खेळी करावी लागणार आहे. आणि शरद पवार ऐनवेळी कोणती राजकीय खेळी करतील हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळेच अजित पवारांना किंवा त्यांच्या मनात अशी भीती आहे की जर शरद पवारांनी ही आपली शेवटची निवडणूक आहे अशी मतदारांना भावनिक साथ जर घातली तर ते राज्यातलं राजकारण पालटू शकतात. आणि हे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे यांचा पराभव करताना महाराष्ट्रानं पाहिलं होतं. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब न होऊ देण्यासाठी शरद पवार हेही आपली शेवटची निवडणूक आहे असं म्हणत बारामतीमधून उभं राहू शकतात. आणि जर बारामतीमध्ये ते जर उभे राहिले तर पश्चिम महाराष्ट्रातला सातारा असेल, मावळ असेल किंवा महाडा लोकसभा असेल, या सगळ्या लोकसभेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर असं झालं तर शरद पवार या संघर्षात जिंकू शकतील. सध्या शरद पवार हे राज्यसभेवर खासदार आहेत आणि त्यांचा कार्यकाळ आणखी 2 वर्षाचा बाकी सुद्धा आहे. आणि असंही त्यांनी अनेकदा जाहीर केलंय की यापुढे आपण कोणत्याही सभागृहाचा सदस्य असणार नाहीत. पण नाईलाजानं का होईना सुप्रिया सुळे यांचा पराभव टाळण्यासाठी जर शरद पवारांनी बारामती इथून लढण्याचा जर निर्णय घेतला तर त्याचे परिणाम खूप वेगळे होऊ शकतात. कारण राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष हे दोन्ही अजित पवार गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे. जर शरद पवार बारामती इथून लढले तर अशा वेळी त्यांना नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊनच ते लढावं लागेल आणि योग्य मतदारापर्यंत पोहोचावं पण लागेल. त्यामुळे जर असं झालं तर ही निवडणूक प्रतिष्ठेची ते करू शकतात. आणि प्रत्यक्ष मैदानात शरद पवार उतरणार असतील तर अजित पवारांसाठी ही मोठी अडचण ठरू शकते. हे त्यांच्या अर्थात अजित पवारांच्या कालच्या वक्तव्यावरून आपल्याला जाणू शकतं. बारामतीमधून सुप्रिया सुळेऐवजी शरद पवार लढण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे बारामतीमध्ये जर सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तर अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल आणि शरद पवार हे ते कदापि होऊ देणार नाहीत. त्यामुळे शरद पवार हे बारामतीची लोकसभा लढू शकतात असं म्हटलं जातं. अगोदरच राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी फूट पाडली, त्यामुळे पवारांना त्यांचं महत्त्वाचे नेतेही सोडून गेले. त्यामुळे पवारांच्या मनात अजित पवारांविषयी राग असणार हे साहजिकच. आणि या रागातून का होईना शरद पवार हे बारामती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि संपूर्ण राजकारण भावनिक करत ते पवार केंद्रित करू शकतात. सध्याचं राजकारण पाहता ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी हे कसे डाव आखतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनं शरद पवारांना आणि शिवसेनेच्या फुटीनं उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल आणि या सहानुभूतीच्या बळावरच महाविकास आघाडी काही प्रमाणात का होईना यशस्वी होईल असं तज्ज्ञ सांगतात. मात्र महाविकास आघाडी किंवा महायुतीपेक्षाही राष्ट्रवादीचा कंट्रोल कुणाकडे हाच मुद्दा अजित पवार असोत किंवा शरद पवार असोत या दोघांनाही महत्त्वाचा आहे.
अर्थातच आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दोन्हीही पवार आपली ताकद वापरतील यात शंका नाही. मात्र अजित पवारांच्या मनात सध्या ही नेमकी कोणती आणि कशाची भीती आहे आणि या भीतीचा परिणाम अजित पवारांवर किती होतो हे सगळं येणारा काळच आपल्याला सांगेल. तसंच लोकसभा निवडणूक कशी आणि कुणात होईल हेही येणारा काळच आपल्याला सांगेल. व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.